जागतिक योगा दिनानिमित्त सांगलीकरांनी शनिवारी आणखी एका विक्रमात भर घातली आहे। टाळ मृदुंगाच्या निनादात विठ्ठल नामाच्या गजरात भक्ती योगात 5.5 लाखांवरील नागरिकांनी योगा केलाय। येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम्स यांसह सुमारे 1600 ठिकाणाहून ऑनलाईनद्वारे आभासी पद्धतीने नागरिक सहभागी झाले होते। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक रेकॉर्ड्स इंडिया, एशिया वर्ल्ड बुक रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे। जिल्हा परिषद, चितळे दूध डेअरी आणि विश्वयोग दर्शन केंद्र सांगली मिरज यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर झालेल्या या भक्तियोग उपक्रमाचं आयोजन करण्यात आले। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटील, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, तृप्ती धोडविसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे, भाजपा नेत्या श्रीमती जयश्री पाटील, मकरंद देशपांडे, उद्योजक मनोहर सारडा यांच्यासह मोठ्या संख्येने सांगलीकर या उपक्रमात भक्तियोग उपक्रमात सहभागी झाले। यावेळी अनेक जण वारकरीही पारंपरिक वेशात या उपक्रमात सहभागी झाले होते। त्यांनी टाळ मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या गजरात विठ्ठलमय वातावरणात निर्माण केलं। या भक्तिमय वातावरणात योग विशारद डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस यांनी ओघवत्या शैलीत आसनांची माहिती दिली आणि शास्त्रोक्त पद्धतीने आसने करण्याबाबत मार्गदर्शन केलं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योग अभ्यास केला। उपक्रम संपताच त्यांनी हा प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने झालेला विक्रम नोंद झाल्याचं जाहीर केलं। हा उपक्रम पार पडल्यानंतर जागेवरच या विक्रमाची नोंद झाल्याचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। तासगाव तालुक्यातील गौरगाव येथील गौरगाव फाटी नजीक असणाऱ्या झाबरे वस्तीवरील तात्यासाहेब झाबरे यांच्या शेतात नवजात पुरुष जातीचं अर्भक असल्याचं त्याच्या नातेवाईकांना लक्षात आले। तात्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली, पण रुग्णवाहिका वेळेत न आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी अर्भकाला पोलीस गाडीतून रुग्णालयात दाखल केलं। मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली आहे। अर्भकाच्या नातेवाईकांना शोधणं हा पोलिसांच्या समोर मोठं आव्हान आहे। पुरुष जातीचं अर्भक असं कृत्य का केलं असेल असे अनेक तर्क वितर्क घटनास्थळी लावले जात आहेत। सोशल मीडियावर या कृतीचा निषेध व्यक्त केला जातोय। तात्यासाहेब झाबरे यांच्या घराशेजारील शेतात हत्तीग्रासमध्ये एक अर्भक रडत असल्याचं त्याचा नातू विराज याच्या सकाळी 11 वाजता लक्षात आलं। त्यांनी ही माहिती कुटुंबियांना दिली। तात्यासाहेब झाबरे यांनी पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश खराडे यांना ही माहिती दिली। घटनास्थळी माहिती मिळताच पोलीस दाखल झाले। सदर अर्भक जिवंत असल्याने रुग्णवाहिकेला संपर्क साधला, पण रुग्णवाहिका वेळेत न आल्याने पोलिसांनी तातडीने अर्भक पोलीस गाडीतूनच तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, पण पुढील उपचारासाठी हे अर्भक सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। सदर अर्भक हे काही वेळापूर्वीच टाकल्याचं प्रथम दर्शनींचा अंदाज आहे। अर्भकाच्या शरीरावर आणि डोळ्यात माती गेली होती। अर्भकाच्या शेजारी एक लहान खड्डा खणला होता। त्या खड्ड्यात ते पुरण्याचा हेतू असावा असा अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी गर्दी केली। महापालिकेच्या राष्ट्रीयकृत बँकेतील 127 कोटींच्या ठेवी तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता व तत्कालीन लेखाधिकारी स्वप्नील हिरुगडे यांनी मोडले असल्याचा अहवाल लेखा विभागाने आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे सादर केलाय। ठेवी मोडून 94 लाखांचा दंड महापालिकेला झाल्याचं देखील अहवालात स्पष्ट झालंय। महापालिकेच्या राष्ट्रीय बँकेतील ठेवी काढल्याप्रकरणी आयुक्त सत्यम गांधी यांनी लेखी विभागाला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार लेखा विभागाने अहवाल सादर केलाय। त्यात म्हटलंय की महापालिकेच्या 127 कोटी रुपयांच्या ठेवी मुदतपूर्व मोडल्याने महापालिकेला 94 लाखांचा दंड झाला। या ठेवी तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता व तत्कालीन लेखाधिकारी स्वप्नील हिरुगडे यांच्या सहीने मोडल्या आहेत। या प्रकरणाची फाईल, बँकेशी केलेला पत्रव्यवहार तसेच बँकेच्या फॉर्मवरही शुभम गुप्ता आणि स्वप्नील हिरुगडे यांच्या सह्या आहेत। त्यावेळी तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी पालिकेच्या ठेवी व गुंतवणूक याबाबतचे अभिजित मेंगडे यांच्याकडील अधिकार काढून घेऊन ते स्वप्नील हिरुगडे यांना दिले होते। या अधिकाराचा वापर करून हिरुगडे व गुप्ता यांच्या सहीने ठेवी मोडण्यात आल्या। महापालिकेच्या या ठेवी मोडण्यापूर्वी मुख्य लेखाधिकारी म्हणून अभिजित मेंगडे यांचा अभिप्राय घेण्यात आला। मात्र मुदतपूर्व ठेवी मोडाव्यात की मोडू नये याबाबतचा कोणताही अभिप्राय शिफारस त्यांनी केलेली नाही, कारण त्यावेळी त्यांच्याकडील तो कायदेशीर अधिकार नव्हता। हा अधिकार तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्वप्नील हिरुगडे यांना दिला होता असं लेखा विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले। त्यामुळे आता आयुक्त सत्यम गांधी यांच्यावर काय कार्यवाही करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले। सांगलीतील मिरज रोडवर असणाऱ्या मार्केट यार्ड जवळील 2 वर्षांपूर्वी झालेल्या रिलायन्स ज्वेलर्स दरोड्यातील संशयित प्रिन्स कुमार शिवनाथ सिंग यास विश्रामबाग पोलिसांनी आज अटक केली आहे।
डेहराडून कारागृहातून त्याचा ताबा घेत ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्यावेळी दुचाकीवरून पळून जात म्हैसाळ रोडवर त्याने दुचाकी टाकून पलायन केल्याचं समोर आले. पोलिसांनी आतापर्यंत दरोड्यातील 6 संशयितांना ताब्यात घेतला असून अद्याप मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही. प्रिन्स कुमार याच्याकडे आतापासून चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले. रिलायन्स ज्वेलर्स या पेढीवर 4 जून 2023 रोजी दरोडेखोरांनी भर दुपारी सशस्त्र दरोडा टाकून 15 ते 20 मिनिटात 6,44 लाख रुपयांच्या दागिन्याची लूट केली होती. भर दुपारी अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर आणि पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या नियोजनबद्धरित्या टाकण्यात आलेल्या या दरोड्याने राज्यात खळबळ उडाली होती. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सुबोध सिंग याला अटक केली. त्यानंतर महम्मद मुख्तार याला बिहारमधून अटक केली. यानंतर प्रिन्स कुमार याचं नाव निष्पन्न झालं होतं. त्याच्यासह अन्य संशयितांच्या शोधासाठी LCBसह विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने बिहारमध्ये टळ ठोकला होता. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. अखेर त्याला आज डेहराडून कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून आता कसून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान प्रिन्स कुमार याला विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी आज फिरवलं. त्यावेळी त्याने घटनेवेळी वापरण्यात आलेली दुचाकी पुरवल्याचं सांगितलं. ही दुचाकी कर्नाटकातील असून लातूर येथील घेतल्याचंही सांगण्यात आले. ही दुचाकी महात्मा गांधी चौकी पोलिसांच्या हद्दीत जप्त करण्यात आली आहे. कुपवाडजवळ बेकायदा विदेशी दारू बिअरची वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडला. यावेळी 11,79,000चा दारू साठा व टेम्पो असा 16,79,000चा मुद्देमाल जप्त केला. यावेळी अक्षय प्रदीप वाघमारे, नानासाहेब आनंदा पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर व सहाय्यक फौजदार अनिल ऐनापूर्वे, अतुल माने, रणजित जाधव यांना दिनांक 20 रोजी अक्षय वाघमारे हा टेम्पोमधून विदेशी दारू घेऊन कुपवाड जवळील तासगाव फाटा, कुमटे फाटा या मार्गाने जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कुपवाड जवळ थांबून वाहनांची पाहणी सुरू ठेवली. तेवढ्यात पांढऱ्या रंगाचा टेम्पो आल्यानंतर तो अडवला. चालक अक्षय वाघमारे व शेजारी बसलेला नानासाहेब पाटील या दोघांना ताब्यात घेतलं. टेम्पोची झडती घेतली तेव्हा मागील हौद्यात विदेशी दारू व बिअरचे बॉक्स आढळले. दारू साठ्याबाबत चौकशी केल्यानंतर दोघांकडे परवाना नसल्याचं स्पष्ट झालं. माल कोठून आणला असं विचारले तेव्हा मिरज येथील संगम वाईन शॉपमधून घेऊन आटपाडी येथे जात असल्याचं सांगितलं. पोलिसांनी पंचांसमक्ष 11,79,500 रुपयांचा दारू साठा, 5 लाखांचा टेम्पो असा 16,79,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दोघांना मुद्देमालासह कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेकडून वारकरी तालावर भक्तियोग करत जागतिक योग दिन साजरा करण्यात आलाय. तर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्या वतीने मनशांतीबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय. सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल आणि मिरजेतील मिरज हायस्कूल येथे महापालिकेकडून योगा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी वारकरी तालावरील योगासने याचा मुख्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे झालाय. त्याच धर्तीवर महापालिकेने अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी बिरनाळे स्कूल येथे योगा कार्यक्रम आयोजित केला होता. या पाऊण तासाच्या योगा कार्यक्रमात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेत योगासने केली आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त विजया यादव, उपायुक्त अश्विनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या भक्तियोगामध्ये कार्यक्रमात शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, नूतन क्रीडाधिकारी स्नेहांकित वरुटे, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी आकाश खेडकर, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, सचिन सागावकर, चिदानंद कुरणे, आप्पा हलुगडे, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, उद्यान अधीक्षक गिरीश पाठक, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण, ज्योती सर्वदे, अमजद जेलर यांच्यासहित भाजप पदाधिकारी रुपाली अडसुळे, प्रेमा मालपानी उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचं आयोजन उपायुक्त अश्विनी पाटील यांनी केलं तर आभार उपायुक्त स्मृती पाटील यांनी मानले. मिरज शहरातील चर्च समोरील सलून दुकानात भरदिवसा पूर्व वैमनस्यातून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. संशयित गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुडगी, रितेश उर्फ अविनाश शिवाजी पुर्णे आणि राहिल राजू शेख अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 45,000 रुपयांचं पिस्तूलही जप्त केले. दोघांनाही 5 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. मंगळवार पेठेतील मिरज ख्रिश्चन चर्चसमोर असलेल्या वैभव सलून दुकानात रोहन कलगुडगी या तरुणावर खुनी हल्ला झाला होता. या प्रकरणी संशयित गणेश कलगुडगी, चेतन कलगुडगी, अमीर फौजदार आणि सूरज कोरे असे 4 जणांवर गुन्हा दाखल करून गणेश कलगुडगी याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. बंदूक पुरवणाऱ्यांमध्ये रितेश कुर्णे आणि राहिल शेख या दोघांचीही नावे पोलिसात निष्पन्न झाली. त्यानुसार पोलिसांनी अन्य 2 जणांना अटक केली आहे. गणेश कलगुडगी यांनी केलेला हल्ला पूर्वनियोजित होता. सलून दुकानामध्ये रोहन कलगुडगी आणि त्याचे मामा बसलेले असताना गणेशसह त्याच्या अन्य साथीदारांनी तिथे हल्ला केला. गणेश आणि हवेत गोळीबार केला तर अन्य संशयितांनी कोयते आणि तलवारींनी मारहाण करण्याचा प्रयत्न करून दहशत निर्माण केली. या प्रकरणी रितेश कुर्णे आणि राहिल शेख या दोघांना अटक करून गुन्ह्यात वापरलेली 45,000ची पिस्तूल जप्त केली. या प्रकरणात आरोपींची संख्या 6 वर पोहोचली आहे.
माजी खासदार स्वर्गीय प्रकाश बापू पाटील यांच्या 78व्या जयंतीनिमित्त कृष्णाकाठी असणारे बापूंच्या समाधीस्थळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, श्रीमती शैलजा पाटील, खासदार विशाल पाटील व जयश्री पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आहे। यावेळी माजी महापौर किशोर शहा, उत्तम साखळकर, सुजय शिंदे, राजेश नाईक, करीम मेस्त्री, संतोष पाटील, संजय कांबळे, विशाल चौगुले, सिकंदर जमादार, सुभाष खोत, संजय हजारे, अमरसिंह पाटील, सुरेश शिंदे, संग्राम पाटील, शशिकांत नागे, मंसूर खतीब, बी.डी. पाटील, सुनील आवटी, संचालक अमित पाटील, हर्षवर्धन पाटील, दिनकर साळुंखे, प्राध्यापक विशाल चांदूरकर, अंजुम महात, प्रल्हाद गडदे, शिवाजी कदम, तानाजी पाटील, संजय पाटील, ऋतुराज सूर्यवंशी, गणपतराव सावंत, अंकुश पाटील, नितीन खोत, एम.डी. पाटील, संजय पाटील, प्रकाश कांबळे, मोहन पवार, प्रदीप शिंदे, संदीप उमराणी, उदय पवार यांच्यासह मान्यवरांनी आदरांजली वाहिली। त्याचबरोबर वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी जिल्हा काँग्रेस कमिटी येथेही आदरांजली वाहण्यात आली आहे।